आवाज लोकशाहीचा या भागात आज आपण बघणार आहोत नांदेडमधील नागरिकांच्या समस्या नेमक्या काय आहेत त्या। नमस्कार, मी कमलाकर बिरादार। आवाज लोकशाहीचा या कार्यक्रमामध्ये सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आवाज लोकशाहीच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्या ज्या आहेत ते आपण सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय। सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या ज्या काही मूलभूत सुविधा असतील या सर्वांचं निराकरण करण्यासाठी आपला हा लोकशाहीचा प्रयत्न आहे। आपण आहोत आता नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये। या प्रभागातील नागरिकांच्या काय समस्या आहेत ते आपण आता जाणून घेऊयात। 15 साल हो गए रहे कि हमको भी एक नाला नहीं है, रोड़ा नहीं है, पूरा पानी नाली का हमारे घर के सामने जमा हो रहा। वो रोड दीवार बने गई पूरी, बच्चे छोटे छोटे फिरते, नालियाँ पूरे भर गए, मच्छरा हो रहे दुनिया के। रस्ता नाही आम्हाला, ड्रेनिंगचं पाणी सस्ते, कचऱ्याची गाडी येत नाही आमच्याकडे। पूर्ण रस्ता इकडून तिकडून जायला गाडी पण येत नाही, गाडी जात नाही। इकडून नाल्या खराब झालेत, इकडून नाल्या खराब झालेत। पाऊस आला होता, पावसामुळे सगळ्याच्या घरामध्ये पाऊस गेला सर। आमची समस्या आहे की तिकडले जे पाणी आहे इथं नाल्याला पूर जास्त येते, मग पाण्यात जायला इथं जागाच नाही। हे घरात नाही म्हणले तर 5-5 फीट पाणी राहते ते। याचे इंतजाम करावे, अजून काही रोडाचं काय ते सगळं व्यवस्थित करावं। नाल्या नाहीत, रोडा नाहीत आमच्या इथं। 2006 मध्ये नाल्या रोड्याचं काम झालं आहे, तेव्हापासून कोणी नाली केली नाही, रोड केली नाही। वर्षानं पाऊस पाणी येते, नाल्या भरून राहत, नळाला पाणी आलं की भरपूर रोडवर पाणी होऊन जाते जमा। कोणी काढायला येत नाहीत, 8-8 दिवस 15-15 दिवस पण येत नाहीत आमच्या इकडं। अशी समस्या खूप आहे आमच्या इकडं, पण कोणी नगरसेवक नाही का कोणी बघाय रिकामे नाही आमच्याकडं। नाल्या स्वच्छता नाही, रोडा स्वच्छता नाही, एरियामध्ये पब्लिकला तकलीफ व्हायला या जायला। लेकराला इकडे शाळा आहे, तेरानगरमध्ये जिजामाता शाळा आहे, येणं जाणाऱ्या लेकराला चिले पिलेला लेकराला तकलीफ होतात। घाण उंचले भंग ते कचऱ्याच्या गाडीला बोलले तर ते बी येत नाही गल्लीमध्ये। हे तेरानगरमध्ये लई दिवसापासून आहे, अवघड आता झालेला आहे या जायला। म्हाताऱ्या लोकांना चिले पिले लोकांना अवघड व्हायला या जायला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।